बाप रे, ये हमने सरप्राइज इसी को डायरेक्टली पुलिस आ चुके हैं अभी। पूरा प्लान ड्रॉप हो चुका है हमारा। हे गाइज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो तुम्ही लास्टचा व्लॉग जो बघितला, आपण गेलतो जोगेश्वरी केव्जला, त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि तो व्लॉग पण खूप भारी बनला होता. खूप मजा केली फ्रेंड सोबत. सो आज माझा मित्र आलेला आहे पुण्यावरून, हार्दिक. तुम्ही आपली पुण्याची सिरीज बघितली, त्यामध्ये हार्दिकला बघितलं असेल. हार्दिक, यश आणि मी पुणे फिरायला गेलो होतो, तेव्हा आम्ही तिथं इतकी धमाल मस्ती केली होती. 3 दिवसामध्ये आम्ही पूर्ण पुणे फिरलो होतो. तर आज तो आलाय आपल्या छत्रपती संभाजीनगरला आम्हाला भेटायला, मला आणि यशला आणि आमच्या ग्रुपला. आणि तो त्याच्या मामाच्या इथं थांबलेला आहे. आणि आता आम्ही जातोय फिरायला, म्हणजे इथून मी त्याला ड्रॉप करणार आहे घरून, मामाच्या घरून. आणि मग तिथून आम्ही कॉलेजला जाऊन मग आम्ही बाहेर जाणार आहे. आणि म्हणजे हार्दिकला भेटून काय रिॲक्शन येते आज, काय मस्ती मजाक करतो आणि काय धमाल मस्ती होती या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे. आता मी घरून निघतोय. आता मी हवा भरायला थांबलेलो आहे. आताच गाडीत पेट्रोल भरलं, पण त्याला यायला टाइम वाटतं, 5 मिनिटं लागणार वाटतं. त्यामुळे थांबावं लागणार ते हवा भरण्यासाठी. आता मी हार्दिकच्या फ्लॅट खाली थांबलेलो आहे, म्हणजे त्याच्या मामाच्या घराच्या खाली थांबलेलो आहे. आता हार्दिक येतोय, आपण त्याचे रिॲक्शन बघू, कारण खूप दिवसानंतर भेटतो आम्ही. डायरेक्ट जानेवारी नंतर आज भेटतो, त्याच्यामुळे बघू आपण काय होतं. कैसे हो, डायरेक्ट उनको हम मिलने के लिए इतने दूर से आए और आप मतलब इधर गाइस ब्लॉग में अभी आना पड़ा हमको इतने दूर से. तो गाड़ी पर बैठ चुके हैं हम, इसी के साथ में अभी जा रहे हैं कॉलेज. तो पवन आया हमें लेने के लिए. हाँ, तो याच्या कारणाकरता हम जाने वाले इधर. अब मराठी में स्विच करण्याचा प्रयत्न कर रहे थे हम, बट आता केले मराठीमध्ये स्विच. खूप चांगलं वाटतंय आम्हाला जाऊन. आता बघूया तिथं गेल्यावर काय प्लॅनिंग आहे, म्हणजे तुमचा काही मनात काही विचार करून ठेवलाय का तुम्ही, तिथं गेल्यावर असं करायचं तसं करायचं. बघूया आता काय आहे डोक्यात पुढे. मी इधर कब से वाट देख रहे हैं ये बच्चों की, तो इधर हमारे इधर बच्चे इधर आ चुके हैं भाई. डायरेक्ट हमको मतलब विश्वास ही नहीं हो रहा कि डायरेक्ट हमको इधर मिलने के लिए बुलवा लिया है. लो भाई तुम्हारा फोन पकड़ो. अरे इसको दिखाओ ना, इसको दिखाओ. इसका हम इसके लिए मिलने के लिए आए कि इसका वो क्या है तुम्हारा उधर जाने का, किधर छूट जाएगा. कोरिया बहुत उतावली हो रही थी, इसलिए हमको तुरंत के तुरंत आना पड़ा इसको मिलने के लिए. कि अभी ये पता नहीं अब कब मिलेगी कि नहीं मिलेगी. भाई वो गाड़ी लेके आई है खुद की, लेट ना हो जाए इसलिए 10 बजे से पहले. हमारे CS वाले भाई भी इधर डायरेक्ट जबरदस्त हेयरकट मार के आए डायरेक्ट, मतलब उस्मानपुरा से इधर जबरदस्त. तुम्ही आता मी सगळे विचार करून झाले माझे. यशनी CS सोडतोय का, औरंगाबाद सोडून चालला का. मी पण विचार केला कोरियाला चाललाय माहिती का. मी एवढं टोकाचा विचार करून झाला. अरे किती सांगू का, तू काही कर म्हणे, तू कॉल नाही म्हणे, तू काही कर. प्लेनची बॉटल देणार आहे का वगैरे. माझ्यासोबत गेम खेळणं चालू आहे. कोणतरी सरप्राईज, म्हणजे यशने सरप्राईज दिले, काय माहित नाही मला काहीतरी सरप्राईज. आता मी बघतो बरं का, काहीतरी प्लॅन केलंय आणि मला सरप्राईज देत आहे. खूप खतरनाक सरप्राईज आहे, मलाच माहित नाही. प्लॅन बनवायचा इथे प्रयत्न केलेला आहे. चलो लेट्स कम. जल्दी भाई, चलो. अरे बाप रे, ये हमने सरप्राइज इसी को इधर डायरेक्टली बुलाया था भाई. डायरेक्टली रमत व्हायचं नाही. चलो भाई मिळलो. अरे आमच्या ब्लॉग मध्ये तो गाइस मिळून चुके हैं. बहुत ही मस्त लगा हे सरप्राईज. डायरेक्टली कसं वाटतंय तुला. मला थकल्यासारखं. थकले यार, 3 प्लेन बदलून आले मी. माझी तब्येत खराब. खूप कोरियन मधून आणलेले डायरेक्ट. कोरिया मी कपडे आणायला सांगितले ते मला. स्वतःलाच लगेच नव्हतं एक्स्ट्रा. कपडे. ही पोरगी 2 वर्षापासून कोरियाला आहे. काय ते, मला खरंच काही. ओ माय गॉड. कधी हा गॉगल घाले तर मग
पवन थँक्यू. कामाला यासाठी डायरेक्ट ओ माय गॉड, वाव. हे तू खरंच भारी दिला. पण खरंच खूप सुंदर आणलं जे पण आणलं तुझे भारी. थँक्यू. सिया इन्व्हॉल्व, सिया इन द हाऊस. यो 2 वर्षानंतर दीड दामसाठी 2 खूप वाईट चूज केला आपण. तिथं आपण आलोय वापस. आपली फ्रेंडशिप जिथं झाली तिथं आपण परत. इथंच आमची जागृती कुरकुरे खायची. हा 20 रुपयाची खायची. नंतर कोरियाच्या जायच्या टायमाला. कधी आली पण तू? काल सकाळी. चला जेवण आहे का? काल सकाळी आली. परवा सकाळी. तिला विचार ना काय घ्यायचं? फ्रायडेला नाही, सॅटर्डेला सकाळी. कसं वाटतंय आम्हाला भेटून? नाही घेऊ, कुरकुरे घेऊ नाही आता. तुला म्हणजे असं थोडं आणि तुला एक सांगू का, आम्हाला दोघांना माहित नव्हतं बरं का. आम्हाला माहिती का याचा प्लॅन बनवला होता, पण यानं पचका करून टाकला बरं का. तिच्यामुळे सगळे एवढं करावं लागलं नाही तर सांगून देणार होतो सगळं. ती म्हणे की सांगू नको. मी पहिल्यांदा हा विचार केला म्हणलं मी इथं हा बोलला ना मला की तुमच्यासाठी सरप्राईज. तू लय हरामी यार, लय हरामी हा. बोलून घे पहिले. लय हरामी हा. काय केलं पाहिजे आता? अरे तुला सांगू नाही शकत, मला अंग किती तर कापतं यश. अरे काय भिकारी आहे. तेच म्हणलं. मग हिनं आली तर हिला स्टेटस बिटस का बनवून टाकलं होतं. हो ती किती भारी आली, किती एंट्री तिची जबरदस्त दाखवली तिची. आता ना तुला व्हॉट्सअपला येईल हा मामावर ग्रुप वरती. तिला मारू पण शकत नाही. मारून तू दाखव. तू 2 आम्ही पागल घेतो राहणार. चला रे माहिती का, मी 2 दिवस गेलते मी टेकोंडा करायला. घे 50 वाला घे असेल तर. चल चला घे पटापटा घे. अजून घे. किती 1.5 वर्षानंतर कुरकुरे खाती का? तिकडे मी काय बोलते, चिप्स कुरकुरे काहीच नाही आहेत, पण चांगलं लागत. तुला आवडतं का? पुण्याचा आहे तो. तुला घ्यायचंय का? काय काय घ्यायचं? घे लवकर चल. माझ्या आवडीचं एवढं बस. एवढं नाही खाणार मी, जेवण अरे हा बॉल नाही. रॅक घ्यायचं काय? पूर्ण रॅक झाले किती झाले? चला काढ रे पैसे पाहून पटकन. 100 काढ. नोट आहे पैसे का? पावांकडे सगळं ठेवलं आपण. क्या कहना चाहोगे मेरे दोस्त? तुला तो टेन्शन नको घेऊ. क्या कहना चाहोगे? नाही, मस्त वाटलं, एकदम छान वाटलं. अभी तो बहुत सारी बकचोदी करणे बाकी आहे. यांनी इतकं खतरनाक गिफ्ट दिलंय ती मी आयुष्यात पण विचार नव्हता केला की सिया छत्रपती संभाजीनगर. मी कसं दिसतोय गॉगल घालून? असं फ्रंट कॅमेरा कर ना. नाही तू व्लॉग मध्ये बोल काय बोलायचं तू. मला बघायचंय की स्वतःला की कसं दिसतोय मी फ्रंट कॅमेरा हे नव्हतं बोलायचं. माझ्या भाईयांना इतकं खतरनाक गिफ्ट दिलंय. ही पोरगी 1.5-2 वर्षानंतर आम्हाला भेटायला आली. ही कोरियाला राहती. 1.5 वर्षानंतर ही आमच्या कॉलेजला आली. इकडे बैस लवकर. आज मी सगळं खाईल. हँडबॅग आहे का ती तुला देणार होती का बरं? काय माहिती. मग तिने मला विचारलं, म्हणतं भाऊ नको एक्सचेंज करून टाक. म्हणलं पवन देऊन टाक, 3 गॉगल तुला देऊन टाक. म्हणलं त्याने आताच गाडी घेतलेली आहे, चला ट्रॅव्हलिंग करतो तर म्हणलं जास्त भारी राहील जरा. बापरे बाप, काय डोकं बिकं लावलं. बॅग झाला 3 साईड बॅग उडवलं भाई. 3 साईड बॅग झाल्या. कोरियाची वापर भाऊ. 3 साईड बॅग इकडच्याच असतील त्या. कोरियन लोग हॅलो. काय म्हणू शकतो हार्दिक तू आपल्या ब्लॉग मध्ये? काही नाही, मला खूप आनंद होतोय. मला गॉगल खूप आवडलाय. जे गॉगल तिने दिला तो वेगळाच आहे. असा फोल्डेबल गॉगल मी नव्हता बघितला याच्या अगोदर. दुसरी गोष्ट तर आता मी फिरायला चाललोय. फिरायला म्हणजे थोडक्यात म्हणणार की प्लॅन डिसाईड करायला चाललोय. लँड डिसाईड म्हणजे आम्ही रेस्ट घ्यायला चाललोय गार्डन मध्ये. हा तर चिल करण्यासाठी. ते चिल करण्यासाठी ओशो गार्डन गार्डनला चाललोय मित्रांनो आम्ही. पोलीस आलाय. माझं लायसन माझं जप्त होणार आहे, लक्षात ठेवा याच्यामध्ये. माझ्याकडे पण नाही मग तू द्यायचं पुढं, तू भरायचं. गाडी कोणाच्या नावावर आहे? गाडी पप्पाच नावावर आहे. ना. जास्तीत जास्त 1000 रुपये होतील. 300 रुपये येतील आपल्याला.
टेन्शन नाही घ्यायचं. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगेल, मी बिलकुल ब्रेक नाही याच्या गाडीला बरं का. अरे पुरा दाबून दिला मी, पण काय ब्रेक लागत नाही. ही गाडी माझी आहे, मला सवय ती गाडी कशी चालवायची, त्याच्यामुळे याला नवीन नवीन तसं वाटतंय. पूर्ण गट्टू घासलेले गाडीचे. ती काय सायकल आहे गट्टू घासायला? मग भैया हिला पण असता वायरिंग असते तिची डायरेक्ट. वायरिंग घासली जाते का? आता आमचं प्लॅन झालेलं आहे, आता आम्ही चाललेलो आहे हिमायत बागला. हात लागतोय यार भाई पण मला. लागतंय अरे लागतोय खरंच, मजाक नाही. असं मार असं. मी पण वाळूच आहे. मग काय मला पण कुंभ करायचं होतं. मी रोज 200 लिटरचा कॅन उचलतो. हे पाहिजे ना काय असं बिना बुक्का. हाँ एक्सपीरियंस. ये धूप से सफेद देख के ये काय जो ना ये धूप से सफेद देख के. अरे मला काय माहित तुम्ही येणार आहे. हे तुला माहिती मी कसा आहे. फिर डायरेक्ट वातावरण में आए गाइस हम. बोल भी नहीं सकते आपको, इतना जबरदस्त दृश्य है इधर. ये हम थम्सअपच्या बाटल्या एंड मिरिंडाच्या सोड्या लेके वो जंगल की तरफ निकल चुके हैं. देख सकते हैं यार, मतलब कोई नहीं आजू बाजू में, बिल्कुल शांति शांति और ओम शांति है. तो बढ़ रहे धीरे धीरे आगे, देखते हैं बियर ग्रिल्स मिलते कि नहीं. बियर ग्रिल्स के लिए हम ये लोग आए थे गाइस. छोड़ा देखते हैं, बेचारे को खाने नहीं मिलता है, कुछ भी खा लेते. हम थोड़ी दया दिखा के हुए उसके कुछ हम हमारे दोस्तों को ढूंढने आए, जो कि हमें सामने लाल कपड़े के अंदर एक कुछ तो भी जानवर दिख रहा है. शायद से वो हो सकता है. तो सामने खड़े हमारे दोस्त, जो कि ये चढ़ के जाना पड़ेगा क्या? अंडरग्राउंड तिजोरी. ओह वाह, ये चढ़ते ये. तो उधर हमारे दोस्त बैठे हैं, आलेले कोल्ड ड्रिंक घेऊन. पुलिस आ चुके हैं अभी. पूरा प्लान ड्रॉप हो चुका है हमारा. आमची ट्रिप अनसक्सेसफुल झालेली आहे. पता नहीं अब मतलब क्या ही बोले. अब वो सामने पुलिस की गाड़ी खड़ी है. मतलब नेहमी ऐसे वातावरण के लिए आते हम ऐसे सेम मिक्स. ये हमने न्यू फ्रेंड भी इधर ढूंढ लिया है. आपका नाम क्या है? संचिता. हमारा नाम हार्दिक है. तो चलो अब हमारे साथ मिरिंडा पीना है क्या आपको? संचिता ग्रुप लानी. ठीक है गाइस, होते रहता है ये सब चीजें. बट लेट्स गो. सलीम अलीम बापरे बंदे पटाय. लेकिन हम तो ऐसे जगह पे जाते ही नहीं सलीम अलीम वगैरह. हाँ ठीक है, त्या अंकलला पण ब्लॉग मध्ये यूज आपण, टेन्शन नको घ्या. पोलीस गाइस, सामने पुलिस वाले अंकल खड़े हैं. बहुत ही रिस्क है, पीछे कपल्स भी है. वैसे ही करेक्ट है. चलो निकलते अब घर की ओर. पुलिस वालों ने सारे जितने भी थे अंदर सबको निकाल दिया इधर से. और हम मिरिंडा पीने आए थे, वो भी प्लान कैंसिल हो चुका है. हे तो मिरिंडा परत करून या आपण. चलतो परत याच्यातून वाकून आलो तो परत चालले चोरी चुपे. चलो इसी के साथ हमारा आज का दिन खत्म होता है और हम सक्सेसफुली ट्रिप यहाँ पे करके हम अभी घर की ओर बढ़ रहे हैं. गाइस आमची डॉन आली. डॉन डायरेक्ट तोंड लपू लागली. वो एक आदमी भूमिका इन द हाउस. भूमिका ने बहुत व्यूज दे मेरे को. भूमिका ने बहुत व्यूज दे मेरे को. नहीं ये वाऱ्याचा वास येतोय. अरे तुम आने वाली थी ना, इसलिए सब सारे बॉयज ने परफ्यूम ज्यादा है मार दिया. चट्टा लाके दूध परफ्यूम. ये गार्डन कस के मालूम था? हम कितने चक्कर मारते. अरे सब इधर रेंज लेके आते हैं. सब लड़के इधर लेके आते हैं. सब इधर ही आता है. सब पता हो गया आप सब. बराबर लगे अंदर तक ला लिया उन्होंने. मेरे लिए अलग स्पेशल आया. मैंने मांगा भी नहीं, मेरे को चाहिए भी नहीं. भाई चाहिए. मैंने मांगा होता ऐसा देना ही पड़ेगा भाई. ऐसा नहीं. अरे वो गिफ्ट लाने वाली कल उसके लिए. भाई किधर है भाई? किधर है भाई? ओको का किधर है भाई? ये लो भाई. किधर है पिशवी तेरे लिए सप्रेम बेट.
ये छोटी सी भेट आपको उसकी तरफ से. हा पिशवी तुझ्यासाठी. नहीं रे. ती पण खूप छान आहे. अरे 3,000 रुपयाची पिशवी ती. तेरा मुंह भी नहीं उठता. लेना भाई तेरे को इतना प्यार से दे रही हो. थोड़ा और ज्यादा. दो ही व्यूज आए. किसके? कौन दोस्त है? कौन दोस्त है? कौन दोस्त है? अभी उधर ही जाने वाले हम. उसके दोस्त अलग है. हम आधा पेट खाना खाए बैठे यार. उसके दोस्त अलग है. ए वो लाओ ना उसको. बात करिए तुम लोगों के बिना उसका है ही कौन. हाँ? अरे बाप. तू तो बोल दिया. हम मतलब उसके लिए हम कौन है? और ये कौन है? वापस लेके उसकी हैंडबैग है वो $7 की हो. पैसे दिया लो भाई. लो तृप्ति बहन. लेकिन आपको इसके साथ तो वो लगेगा फिंगर चिप्स. अरे वो फ्रेंच फ्राइज. फिंगर चिप्स. ह्याच्यात काय काय घेऊ शकतो. खायचंच फक्त. 10,000 रुपये वाणे नाही. 10,000 रुपये वाणे म्हणे. 10,000 वाणे. तुमच्याकडे पण चिंचाव 10,000 रुपये वाणे म्हणे. मी का दुधाची पिशवी कितीला येते? अर्धा लिटर बगर पाण्याची बरं का. 100 रुपये असतील ना म्हणजे 100 नसतील फिरणं. मला सांग 100 याच्यामध्ये काय येतं? त्याच्यामध्ये त्याच्या फक्त इस्त्री होते. इस्त्री होऊन जाते 100. एक कपडा का? हा. एक कपड्याची इस्त्री होत्यात. नाही 1 मिनिट. किती मिनिट? 30 मिनिटं. 30 मिनिटात इस्त्री किती बी करा. हा. किती पण करा. आणि आपल्याला इस्त्री देता का तो माणूस करून देतो? आपण करायची. मग काय फायदा? म्हणून 1 रुपये. म्हणून 1 रुपये येते ना. भाऊ आम थोड्या डिमांड मध्ये आता इस्त्री खरीदते. आणि खुद ब खुद मी तर रात्रभर इस्त्री करत बसतो. रात्रभर इस्त्री करत बसतो. बघू ना. 625 जास्त होता रे. डॉलर आहे त्याच्यात काही व्हिएतनामीज आहे. डॉलर कशासाठी लागतं तुला? अरे ते येता केलं ना आता. आता ही सांग आता हे काय आहे? 5,000 वॉन. यॉन आहे. याच्यात काय येतं? 5,000 वॉन मध्ये काय येतं? एक राम्यान. 10,000 मध्ये काय येतं ठरलं? थोडंसं मिडल क्लास. 10,000 मध्ये मिडल क्लास वाल्यांचं मिळेल. म्हणजे कसं मॅगीच्या वरती थोडं पिझ्झा वगैरे. ओके. पिझ्झा नाही. $1 मध्ये तर माहिती आहे. $1 मध्ये तर खूप काही येत. हा $1. आता डॉलर आहे त्यामुळे याचं जाऊ दे. हे याचं आपण कॅल्क्युलेशन नाही करणार. हे थोडं आहे. हे काय आता 100 काय आहे? गरीब लोक मोठे हे तर खूप मोठी करन्सी. म्हणजे किती झालं? 15,000 रुपये. एवढे पाडू नको. 8,000 रुपये. हे इंडियन पैसे किती असेल पुरे? 80 रुपयाला चालू आहे ना. मी टोटल 18,000 घेऊन आले. 84. 8,000 रुपये म्हणजे $210 घेऊन. 8,000 = येतं. एक शूजचा जोडून जातो. ऐकीचा लपून टेन्शन नाही. लपून अर्धा $1 तर येतो. जाऊ दे. येतो नाही करू आपण काही. हे काय आता? हा काय प्रकार आहे? ते नाही तर डॉलर $50 येते. 4,000 रुपये. 12,000 झाले. डॉलर जेवढे होते तेवढे दिले. बाकीची व्हिएतनामी करन्सी. ओके. काय घेतलं तुम्ही? कुठून केली कधी? एअरपोर्टवर. एअरपोर्टवरती खाल्लं होतं ना. काय खाल्लं? मी आधी खाल्लं होतं चिकन बन. काही होतं तू कितीला होता? कोला. त्यानंतर आपल्याला दुसरे कार्ड दिलेले. दुसरे हे आमचे असं आम्हाला इन्स्टिट्यूशनचं कार्ड असं असतं आमचं. याच्यावरच आम्हाला शाळेत घेतात. याशिवाय घेत नाही आम्हाला. याच्यावर आम्हाला त्या गाडी चालवू देतात. अरे फोटो बघ. ते गुंड वाटायला पाहिजे ना. त्यामुळे तो कल के ब्लॉग में हम दिखेंगे डायरेक्ट जो हम जाने वाले. कंटिन्यू टू द नेक्स्ट ब्लॉग गाइस. 1.5-2 वर्षानंतर आम्ही 6 जण भेटलेलो आहे. 1, 2, 3, 4, 5. काय म्हणशील हार्दिक? काही नाही. मला खूप छान वाटलेलं आहे. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकतात की आम्ही कुठे जाणार आहेत. आज जसं ब्लॉग मध्ये आमच्या ब्लॉग मध्ये पोलीस येऊन गेले होते तसं उद्याच्या ब्लॉग मध्ये नाही होणार. त्याचं आम्ही तुला कसं वाटतंय यश? अत्यंत सुख वाटतंय. मला एकदम आनंद वाटतोय. इतका आनंद मला आजपर्यंत कधीच झालेला नाही. अक्षरशः 1.5 ते 2 वर्षानंतर आम्ही येऊन भेटलो. जी आमची फजिती झाली ती तर वेगळी गोष्ट. बरं झालं आम्ही कॅमेरामॅन जसवाल औरंगाबाद. ये जसवाल कॅमेरामॅन नवाब के साथ छत्रपती संभाजीनगर. अब हम जा रहे घर पे. किती वाजलेले? 4 वाजलेले. आता आम्ही घरी चाललेलो आहे. बाय बाय. तेरे को लास्ट ब्लॉग में मैंने फेमस कर दी. इसका ब्लॉग देखेगा तूने? तू भी दे उस ब्लॉग में. बाय बाय तृप्ति. मिलेंगे जल्द ही. आता हार्दिकला घरी सोडलं. आता मी पण घरी जातोय. मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच आपले नवीन ब्लॉग आता येत राहतील. हार्दिक आलाय, सिया आली तर खूप जास्त मजा येणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.